ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता काय बसलेलं आहे गणपती. आपण आनंदात गणपतीची पूजा करतो, आरती करतो, डेकोरेशन केलेलं आहे आणि आनंद उत्सव साजरा करतो. आता गणपती बाप्पा मोरया का म्हणतो? का मोरेश्वर नावाचा गणपतीचा भक्त होता आणि खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर कोणत्याही देवाचं काम काय असतं, त्याचं नाव स्वतः घेणं आणि दुसऱ्यापर्यंत जाऊन सांगणं, तेव्हा त्या देवाला आनंद होतो. प्रत्येक संतांनी तेच केलेले. नामदेव कुठे गेला? पंजाबमध्ये गेला. पुरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा ती दूध प्याला. तुकारामांनी तेच केलं. म्हणून मोरेश्वर नावाचा जो भक्त होता आणि मग ज्या वेळेला तो देवाचं काम करतो त्यावेळेला त्या देवाच्या पुढं त्याचं नाव लागलं जातं. म्हणून गणपती बाप्पा मोरया. पुंडलिका वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम असं म्हटलं जातं. म्हणून आपला जो खेडचा भैरव आहे याच्या नावाचा जय जयकार करणं आणि त्याचं महत्त्व दुसऱ्यापर्यंत सांगणं, त्याच्याकरता त्याचं मी पुस्तक लिहिलं आहे, चॅनल बनवला आहे आणि टी व्हीवरती माहिती देणं. का ही देवबेटवाची जागा आहे, ही जेजुरी तुळजापूर स्वयंभू ठिकाणे, म्हणजे लोक येतील, पर्यटन होतील, लोकांना रोजगार मिळेल. म्हणून मला काय सांगायचं आहे, देवाचं काम काय आहे त्याचं नाव घेणं आणि दुसऱ्याला सांगणं. म्हणून मोरेश्वर हा गणपतीचा भक्त होता, म्हणून गणपती बाप्पा मोरया. आणि मग ज्या वेळेला मोरगावला रामदास स्वामी गेले त्यावेळेला रामदास स्वामींनी तिथं ही गणपतीची आरती लिहिली. कोणी? रामदास स्वामींनी. आणि शिवमल्हार भैरोबा आणि खंडेराव हे दोघांनी एक रूप घेतले आणि मणिमल्लदात मारला. म्हणून भैरोबाची आरती आणि खंडेरावाची आरतीसुद्धा रामदास स्वामींनी लिहिली. म्हणून मी ज्या वेळेला आरती लिहिली भैरोबाची पुस्तकामध्ये, लोक म्हणतात मी नाही लिहिली, ते रामदास स्वामीची आरती हा उल्लेख आहे. असा रामदास स्वामी त्यांनी समाज प्रबोधन केलं आणि लोकांना मार्ग दिलेला आहे. आणि मग हा गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला. इंग्रजांचं राज्य गेलं, आपण स्वतंत्र झालो, मग आपण कसंही वागू लागलो. मुसलमानांचं राज्य गेलं, हिंदवी स्वराज झाला, आपल्या मनाला येईल तसं वागू लागलो. म्हणून माणसापाशी काय पाहिजे? बंधन पाहिजे. बंधन कोणचं? मी माणूस आहे आणि मी माणसासारखा वागल. आणि आपल्या कुटुंबामध्ये आपण ज्यावेळेला गणपती बसवतो फक्त डेकोरेशन करतो. डेकोरेशन हे करा, आनंदी राहा, पण कुटुंबामध्ये बायकोनं नवऱ्याची आज्ञा पाळली पाहिजे, नवऱ्यानं बायकोचा सन्मान केला पाहिजे, मुलांनी आईवडिलांचं दर्शन घेतलं पाहिजे, लहान्या भावांना मोठ्या भावाची आज्ञा पाळली पाहिजे. संध्याकाळी कुटुंबामध्ये आपण दिवसभर काय केलं, उद्या काय करायचे, विचार आचार, एकत्र जेवा, एकत्र बसा आणि एकत्र येण्याकरता आपण आज काय करू? गणपतीचा आशीर्वाद घेऊ आणि आज आपण जो संकल्प करू हा नियम पुढच्या गणपतीपर्यंत आपण टिकून धरू. म्हणून आपल्या घराघरामध्ये काय झाला पाहिजे? आपल्या घरातलं दुःख केव्हा जाईल? आपण जेव्हा सगळे एकत्र येऊ, एकत्र बसू, विचार करू आणि मग एकत्र आल्यानंतर आपल्या विचारांना आपलं दुःख जाईल. म्हणून सुख करता दुःख हारता, सुख करता दुःख हारता वार्ता विघ्नाची. सुख केव्हा येईल? आपण जेव्हा एकमेकाची मर्यादा पाळू, एकमेकाचा सन्मान करू. म्हणून आज आपण संकल्प करूया का आज गणपती आपल्या घरात बसलेला आहे आणि आज गणपती बसता बसता हा गणपती बसता बसता काही लोक निघून गेले ना, आपणही जाणार आहे. म्हणून आजचा आपण संकल्प करू का या गणपतीच्या दिवशी आपण घरामध्ये आपलं घराचं नंदनवन बनवू, आनंदी बनवू, एकत्र येऊ, एकत्र राहू. आणि गणपतीचं विसर्जन जरी केलं पण गणपती आपल्या डोळ्यापुढे ठेवून आपण कुटुंबामध्ये एकत्र बसा, एकत्र जेवा, आनंदी राहा, एकमेकाच्या आज्ञा पाळा, हे विचार आपण ठेवू. जय भैरवनाथ.